दाखल झालेले आहे हे दृश्य आपण बघू शकतो। अगदी मुख्यालयाच्या शेजारी हे मतदान केंद्र आहे। महाल परिसरात दप्तरी शाळा म्हणून या ठिकाणी 7च्या ठोक्याला या ठिकाणी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आपला मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जे आहे ते वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। त्यामुळे जे हाय प्रोफाईल नेते आहेत त्यांनी लवकर मतदान केलं तर लोकांना जे आहे ते अपील होईल हाच संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। आणि त्यामुळे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघात त्यांचं मतदान आहे आणि बघा आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मतदानाची प्रक्रिया अगदी 10 मिनिटात मतदान जे आहे ते प्रत्यक्ष सुरू होणार आहे आणि 7च्या ठोक्याला म्हणजे या मतदान केंद्रावरचे पहिले मतदार म्हणून मतदान करण्यासाठी सरसंघचालक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही पदाधिकारी सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळात ते आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावणार आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण की या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री अधिक अपडेट घेत राहू। मात्र तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।